मित्र हो नमस्कार. धुळे महापालिकेच्या निवडणुकीचा आता शेवटचा टप्पा आहे. शिकेला पोहोचलेला प्रचार येत्या 24 तासामध्ये संपणार आहे जाहीर प्रचार. आणि या शेवटच्या टप्प्यामधल्या निवडणुकीमध्ये शहरातल्या ज्या चुरशीच्या लढती आहेत आणि ज्या प्रभागाकडे संपूर्ण शहराचं लक्ष आहे लागून आहे अशा प्रभाग क्रमांक 18 मधले उमेदवार ज्यांचं नाव धुळे जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यांच्या लढतीकडे संपूर्ण शहराचं लक्ष आहे असे प्रभाग 18 मधले उमेदवार आणि शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले आज आपल्या सोबत आहेत. या प्रभागासंदर्भातलं त्यांचं विजन, या प्रभागात त्यांना करायच्या संकल्पना या संदर्भात आपण चर्चा करणारच आहोत. परंतु एकूणच धुळे शहराच्या राजकारणासंदर्भात आणि निवडणुकी संदर्भात आज आपण त्यांच्याशी मोकळं बोलणार आहोत. तात्यासाहेब आपल्या या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे. धुळे महापालिकेच्या निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा आहे. आपण रिंगणात आहात, प्रचार शिगेला पोहोचला आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत. एकूणच धुळे शहराच्या निवडणुकीकडे म्हणजे आपण प्रभागावर बोलणारच आहोत, पण धुळे शहराच्या निवडणुकीकडे आपण कसे बघतात? धुळे शहराची निवडणूक ज्या दिशेने चाललेली आहे ती फॉर्म भरण्याच्या दिवसापासून तमाम धुळेकर जनतेला सुद्धा दिसतंय कशा पद्धतीने आमचेच महायुतीतील मोठे भाऊ असलेले मित्रपक्ष आमचे भाजपाच्या माध्यमातून दादागिरी करून पैशांचा आमिष देऊन मित्रपक्ष असलेल्या आमच्या शिवसेना पक्षाच्या कित्येक उमेदवारांना त्या ठिकाणी टार्गेट करून दबाव टाकून बसवण्यात आलं आणि बिनविरोध काही प्रभागांमध्ये त्यांचे काही सीट निवडणुकीमध्ये बिनविरोध करून घेण्यात आले. म्हणून आता ज्या पद्धतीने धुळेकर जनता बघते काही ठिकाणी काही प्रभागांमध्ये मारामाऱ्या भानगडी झाल्या फॉर्म मागे घेण्याच्यावरून, म्हणून या ठिकाणी धुळेकर जनतेच्या लक्षात येत आहे की आमचा मित्रपक्ष असलेला मोठा भाऊ भाजप ज्या पद्धतीने निवडणुकीला सामोरे जातोय त्या पद्धतीने जर विचार केला तर खरोखर लोकशाही ही संपुष्टात आलेली दिसते. तात्यासाहेब गेले अनेक वर्ष आपण राजकारणात आहात, सक्रिय आहात. यापूर्वी पण आपण अनेक निवडणुका लढवल्या आहेत. धुळेकर असं म्हणतायत की अशी निवडणूक जी आत्ता होते अशी आम्ही यापूर्वी कधी बघितली नाही. ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा वापर होतोय, काय वाटतं आपल्याला? हे खरी गोष्ट आहे ना. आजपर्यंत मी सुद्धा एवढ्या निवडणुकींना सामोरं गेलो. मी निवडणुकीला उभं राहण्याच्या अगोदर सुद्धा मी वेगवेगळ्या आमदारकीच्या निवडणुका असतील, खासदारकीच्या निवडणुका असतील, त्यांचा कार्यकर्ता म्हणून प्रचारार्थ इतर नेत्यांच्यासाठी फिरलो. परंतु ही निवडणूक जर पाहिली तर ही फक्त पैसा आणि दडपशाही याच्या भोवती फिरत असलेली ही निवडणूक आहे. अगोदर निवडणुकीमध्ये स्पोर्ट्समॅनशिप असायची, खिलाडू वृत्ती असायची की कुठेतरी निवडणुकीमध्ये समोरच्याचा पराभव करायचा आणि परत दुसऱ्या दिवशी निकाल लागल्यानंतर गळा भेटी करून आपापल्या दिनचर्येला आपापल्या मार्गाला लागून जायचे. परंतु मतभेद होते परंतु मनभेद नव्हते. परंतु आता सध्याची जी निवडणूक आहे, सध्याची निवडणूक इतकी खालच्या पातळीला राजकारण गेलेलं आहे की समोरच्या व्यक्तीला पराभव करणं तर आमची गोष्ट आहे, समोरच्या व्यक्तीला आयुष्यातून उठवून टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. म्हणूनच मी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये बोललो की मला आणि धुळेकर जनतेला असं वाटायला लागलंय की कुठेतरी लोकशाही संपुष्टात येत चाललेली आहे. कॉमन मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. काही व्यक्तिगत प्रश्न पण माझ्याकडे आहेत. आपण आत्ता वर्षभरापूर्वी जे विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये पहिल्या 3 उमेदवारांमधले विधानसभेचे कॅन्डिडेट होतात आणि धुळे शहराचं एक संपूर्ण शहराचं विजन आपण लोकांसमोर मांडत होतात. मग विधानसभेची निवडणूक सोडून पुन्हा मागे यायचं आणि महापालिका निवडणूक लढायची, हा रिव्हर्स गिअर का टाकलाय आपण? त्यामागचं कारण असं आहे की विधानसभेला तसं जर पाहिलं तर वास्तविक पाहता महायुतीमध्ये धुळे महानगराच्या विधानसभा क्रमांक 7ची जी जागा होती ही नेहमीच महायुतीमध्ये शिवसेना पक्षाला सुटलेली होती. तर त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर ही जागा धुळ्याची शिवसेनेला सुटायला हवी होती. परंतु भाजपाने ती जागा ठेवून घेतली आणि त्या ठिकाणी भाजपाने ती जागा ठेवल्यानंतर भाजपाचे धुळे महानगराचे आमदार हे आमचे मित्र आहे, बंधुतुल्य सहकारी आहे, अनुप भैया अग्रवाल हे त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले. आता पुढच्या 4-5 वर्षापर्यंत आता काही विषय कुठल्या निवडणुकींचा नाही आहे. परंतु प्रवाहामधून जर आपण बाहेर राहिलो, समाजकारण जर आपल्याला ते करायचे तर ते राजकीय पदाच्या माध्यमातून, राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून अधिक जोमाने आपण जनसेवार्थ त्या ठिकाणी समाजकारण करू शकतोय. म्हणून मागच्या 15 मी विधानसभेच्याच मुळे मी निवडणूक लढलो नव्हतो महानगरपालिकेची. परंतु यावेळेस सुद्धा आता विधानसभेचा विषय संपला, मग आता महानगरपालिकेपासून जर अलिप्त राहिलो तर मग लोकांची सेवा करणार कशी? म्हणून मी आता यावेळेस मग प्रभाग क्रमांक 18 मधून मी जो माझा पूर्वीचा वॉर्ड होता
त्या वॉर्डामध्ये मी या ठिकाणी आता महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे. एक प्रश्न येतात आहे जो सगळ्यांच्या मनात आहे की धुळे शहर नाही, धुळे जिल्हा, संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला ओळखतो. धुळे शहर तर तुमची कर्मभूमी आहे आणि शहरातला कोणताही वॉर्ड तुम्ही निवडला असता आणि तिथे उभे राहिला असतात तरी तुम्ही निवडून आला असतात असं म्हटलं जातं. बरोबर. मग तुम्ही प्रभाग 18च का निवडला, तोच भाग का निवडला की तिथे मला लढायचं जेव्हा असं? प्रभाग क्रमांक 18 निवडण्याचं कारण असं होतं की मी ज्या कार्यकर्त्याला लहानाचं मोठं केलं, जो 250 रुपये महिन्याने एका STD बूथवर 2008 सालापर्यंत कामाला होता आणि तो माझा कार्यकर्ता म्हणून माझ्यासोबत वावरायला लागला आणि मी त्याला त्या ठिकाणी लिफ्ट दिली, समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये आर्थिकरित्या त्याला सक्षम केलं आणि पुढे जाऊन त्याने अत्यंत चुकीच्या पद्धतीने विश्वासघात करून ते माझ्या पाठीत खंजीर खुपसण्याचं जे काम केलं, वॉर्डामधल्या मायमावल्यांच्या इव्रतीशी खेळण्याचं जे काम केलं, तर त्या सापाला ठेचायचं म्हणून कुठल्याही परिस्थिती या ठिकाणी 18 क्रमांक असो किंवा धुळे महानगरातला दुसरा कुठलाही वॉर्ड असो, प्रवीण अग्रवाल नामक जो कार्यकर्ता होता जो सापासारखा डसला, विश्वासघात केला आणि तमाम मायमावल्यांच्या इज्जतीशी सुद्धा वॉर्डामध्ये खेळण्याचं काम केलं, त्याची ती प्रवृत्ती, ती नीच प्रवृत्ती ठेचायची म्हणून तो दुसऱ्याही कुठल्या प्रभागात गेला असता तर त्याच्या मागे जाऊन मी त्या प्रभागामध्ये त्याचा पराभव केला असता. परंतु तो प्रभाग क्रमांक 18 शिवाय तो दुसरीकडे कुठे गेला नाही म्हणून मला त्याच्या विरोधात प्रभाग क्रमांक 18 मध्ये उभं राहावं लागलं. प्रभागातल्या प्रश्नांकडे मी परत येईल. आपण ज्या मुद्द्याचा आता उल्लेख केला की मायमावल्यांचा, त्यांनी मायमावल्यांशी छेडण्याचा प्रयत्न केलाय, त्या मुद्द्यावर मी नंतर येणार होतो. बरं झालं की आपण मुद्दा तो सुरू केला. आपल्या प्रभागामध्ये चारित्र्याला धरून खूप चर्चा होते आणि काही गोष्टी आमच्याही कानावर येत आहेत की आपले विरोधक आपल्या पण कॅरेक्टरला धरून काही अपप्रचार करतायत. नेमकं काय आहे त्यातलं सत्य आम्हाला आणि धुळेकरांना जाणून घ्यायचं. माझं खुलं आव्हान राहणार आहे विरोधकांना किंवा जे कोणी विघ्न संतोषी आहे माझ्या बाबतीत, त्यांनी मी जे काही चुकीचे कामं केलेले असतील, चारित्र्याच्या बाबतीत असो किंवा इतर कुठल्या गोष्टीच्या बाबतीत असो, या पांढऱ्या कपड्यांना डाग लागेल असं जर मी कुठलं कुकृत्य केलेलं असेल तर अजून 2 दिवसापर्यंत प्रचाराला संधी आहे. त्यांनी जे काही फोटो असतील, व्हिडिओ असतील, ऑडिओ असतील, त्यांनी बिनधास्त त्या ठिकाणी प्रसारित करून माझ्यावर करत असलेले आरोप त्यांनी सिद्ध करून द्यावे. मी राजकीय संन्यास घेऊन येईल. मित्र हो, आपण ऐकता आहात, आपण बघता आहात, ज्या चॅलेंजने सतीश तात्या बोलता आहात त्या मुद्द्याकडे आपण परत येऊया. खूप सारे मुद्दे आहेत. जरा प्रभागाकडे आपण वळूया. प्रभाग 18 जो आपण निवडला आहे, ज्या प्रभागात आपण उमेदवारी करता आहात त्या प्रभागामध्ये अनेक प्रश्न आजही अनुत्तरनित आहेत. म्हणजे अजूनही तिथे विकास झालेला नाही, रस्ते नाहीये, ड्रेनेजचा प्रश्न आहे. काही सोशल मीडियावरचे आम्ही आपले काही व्हिडिओ पाहतो आहोत की आतापर्यंत ज्यांनी तिथे सत्ता भोगली त्यांनी ते केलं नाही. पण या प्रभागाला कायापालट करण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी जे काही विजन, काही संकल्पना आपल्या असतील, काय घेऊन आपण उतरला आहात? जो माझा पूर्वीचा प्रभाग होता त्या प्रभागामध्ये मी नगरसेवक असताना प्रचंड प्रमाणामध्ये कामं केली हे सर्वश्रुत आहे आणि पूर्ण धुळेकर जनता जाणते की धुळे शहरातला सर्वात जास्त विकास झालेला प्रभाग हा माझा प्रभाग क्रमांक 18 होता. ज्या प्रभागामध्ये 10 वर्षापूर्वी कोणी 70-80 रुपये चौरस फुटाने प्लॉट घेत नव्हतं, परंतु मी त्या ठिकाणी रस्ते, गटारी, पथदिवे, उद्यानं, विविध प्रकारच्या शोभिवंत अशी झाडं रस्त्याच्या दुतर्फाची लावली, मंदिरं केली, नवनाथ मंदिर, 100 फुटी रोड, अशा पद्धतीची जी विकास कामं केली त्या विकास कामांमुळे माझ्या प्रभागामध्ये आज 2-2.5 हजार रुपये चौरस फुटाने प्लॉट सुद्धा मिळू शकत नाही. इतक्या चांगल्या पद्धतीचं विकास काम मी केलेलं होतं. परंतु मागच्या पंचवार्षिकला मी महानगरपालिकेमध्ये उभं राहिलो नव्हतो. परंतु आता जो प्रभाग आता 18 आहे, या प्रभाग क्रमांक 18ला पूर्वी नव्हता तो मोहाडी आणि अवधानचा जो भाग आहे नवीन, म्हणजे जो मी नगरसेवक असताना नव्हता, मागच्या पंचवार्षिकला होता जेव्हा प्रवीण अग्रवाल त्या ठिकाणून निवडणूक लढवली होती त्याच्या बायकोने, आणि ती नगरसेविका असताना मागच्या 5 वर्षाच्या कालखंडात आणि त्यानंतरचं प्रशासक बसल्यानंतरच्या 2-2.5 वर्षाच्या कालखंडात तो सत्ताधारी भाजप पक्षाचा पदाधिकारी असताना, त्याची बायको भाजपची नगरसेविका असताना मोहाडी आणि अवधान गावामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची कामं केली नाही. आजही अवधान आणि मोहाडी गावामध्ये अक्षरशः गटारींमधून डुकरं रेंगाळत त्या ठिकाणी फिरत असताना दिसतात आणि अत्यंत निकृष्ट दर्जाची कामं केली. आणि आपल्याला भरोसा वाटणार नाही, परंतु प्रभाग क्रमांक 18ची आपण जर माहितीच्या अधिकाराने जर माहिती मागवाल तर तुम्हाला माहितीच्या अधिकाराने माहिती अधिकारी लोक देणार नाही. कारण या महाभागाने त्या ठिकाणी अक्षरशः कागदावर कामं दाखवून कुठल्याही प्रकारचं कामं न करता करोडो रुपयांची बिलं त्या ठिकाणाहून लाटून घेतलेली आहे. अशा पद्धतीचा प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करून तो करोडो रुपये कमवून जी अनैतिक मार्गाने कमवलेली अपसंपदा आहे
त्या माध्यमातून तो अत्यंत खालच्या नीच दर्जाचं काम आणि राजकारण प्रभागामध्ये करतोय. तरुण पोरांना त्यांना बाई आणि बाटलीचा शोक लावून दिलेला आहे त्याने मोठ्या प्रमाणात. अत्यंत जागृत देवस्थान असलेलं आपलं बजरंगबलीचं जे मंदिर आहे तो राहतो त्या बायजीनगर सोसायटीमध्ये. तो चेअरमन आहे त्या सोसायटीचा. त्या सोसायटीमध्ये त्याच्या मालकीच्या दुसऱ्या एक बंगल्यामध्ये जे बजरंगबलीच्या मंदिराला लागून आहे त्या बजरंगबलीच्या मंदिराला लागून असलेल्या बंगल्यामध्ये तो स्पा सेंटरच्या नावाने वेश्या व्यवसाय चालवायचा. बाई बाटलीची सोय करून द्यायचा आणि त्यांचे व्हिडिओ त्या ठिकाणाहून तो तयार करून त्यांना ब्लॅकमेल करून तो आज 100-150 कोटी रुपयाचा मालक झालेला आहे. अशा नीच आणि खालच्या दर्जाच्या प्रवृत्तीच्या विरोधात मी त्या ठिकाणी निवडणूक लढवतोय. आणि मी माझ्या वॉर्डाच्या जनतेला मी सांगतोय की हे माझं निवडणूक जी आहे ही नगरसेवक पदासाठी नाही आहे, तर अनिती विरुद्ध नीतीची लढाई आहे. मग जनतेने ठरवायचंय की त्यांनी अनितीच्या बाजूने राहायचंय की नीतीच्या बाजूने राहायचंय. पण एक माणूस त्याच्या स्वतःच्या हिमतीवर हे सगळं करतोय की याच्या मागे कोणीतरी शक्ती आहे असं वाटतंय? पुन्हा भाजपा त्याच्या पाठीशी आहे. आमदार अनुप भैया अग्रवाल असतील किंवा इतर जे भाजपाचे नेते असतील, मागच्या पंचवार्षिकला सुद्धा त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला असताना, ऐन निवडणुकीच्या काळात बलात्काराचा गुन्हा दाखल असताना राजरोसपणे तो पण फिरला, निवडून पण आला. पोलीस डिपार्टमेंटवर प्रचंड दबाव टाकून एक बलात्काराच्या आरोपाला त्या ठिकाणी बिनबोबाट फिरू दिलं होतं. आणि आता सुद्धा मी निवडणुकीच्या अगोदर मी आमचे मित्र असलेले अनुप भैया अग्रवालांना मी त्याची ज्या मुली पकडल्या गेल्या होत्या त्या स्पा सेंटरमध्ये त्यांचा त्या ठिकाणी व्हिडिओ मी अनुप भैयांना दाखवला होता. अनुप भैयांना मी बोललो होतो की अशा व्यक्तीला तुम्ही जर त्या ठिकाणी जर उमेदवारी द्याल तर आपल्याला हिंदू रक्षक आणि धर्मयोद्धा म्हणून जे धुळेकर जनतेने हिंदू जनतेने निवडून दिलेले आहे धर्मयोद्धा म्हणून, तर धर्मयोद्धा आणि हिंदू रक्षक म्हणून आपल्याकडे ज्या नजरेने मायमावल्या धुळे जनता पाहत आलेली आहे, ते अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला आपण जर त्या ठिकाणी पाठबळ द्याल किंवा उमेदवारी द्याल तर धुळेकर जनता कुठल्या नजरेने आपल्याला त्या ठिकाणी हिंदू रक्षक आणि धर्मयोद्धा म्हणून बघेल. परंतु त्या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. म्हणजे याच्यात एक नाही, अख्खी यंत्रणा पूर्ण यंत्रणा त्यांची स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी पालिकेचे अधिकारी याला एवढा प्रचंड भ्रष्टाचार करण्यामध्ये मदत करत आलेले आहे. मित्र हो, आपण ऐकता आहात अत्यंत चुकीच्या पद्धतीचं काम या शहरामध्ये होतं. आणि हे काम थांबवणं किंवा असे अनैतिक प्रकार थांबवणे हे त्या सतीश महालेंचं काम नाहीये. धर्मयोद्धा अनुप अग्रवाल यासाठी काम करता आहेत. तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की या सगळ्या गोष्टींना आपण आळा घातला पाहिजे, प्रतिरोध केला पाहिजे. मी परत विजनकडे येईल तात्यासाहेब की काही संकल्पना मी आपले सोशल मीडियावरचे व्हिडिओ बघितलेत की काही रस्त्यांसंदर्भातले, विकासासंदर्भातले, उद्यानांसंदर्भातले काही संकल्पना आपण या प्रभागासंदर्भातल्या मांडल्या आहेत की प्रभाग नेमका कसा भविष्यात घडवायचा आहे आपल्याला. आता मी जो 100 फुटी रोड नवनाथ मंदिराच्या बाजूचा तयार केलेला होता, त्या 100 फुटी रोडवर मी त्या ठिकाणी ओपन जिम त्या ठिकाणी लावल्यात. ओपन जिम लावून त्या ठिकाणी त्या बैठक व्यवस्था केली मायमावल्या जनतेसाठी. साऊंड सिस्टीमची व्यवस्था केली होती. जे सेंटरचे डिवायडर मधले पूल होते त्या ठिकाणी 5.5 लाख रुपये खर्च करून स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी मी साऊंड सिस्टीमची व्यवस्था केली होती. म्हणजे पहाटे व्यायामासाठी आणि मॉर्निंग वॉक करण्यासाठी येणाऱ्या लोकांना पहाटेची भक्तिगीतं ऐकायला मिळतील. रात्री 7-8 वाजेनंतर जेवण करून फिरणाऱ्या काही परिवारातले सदस्य असतील, ज्येष्ठ असतील, काही महिला भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, यांना काही जुन्या हिंदी किंवा मराठी पिक्चरचे गाणे ऐकायला मिळतील. म्हणजे जेणेकरून त्यांचं मन रमून राहील आणि त्यांच्याकडून व्यायाम जास्त होईल. अशा पद्धतीच्या संकल्पनेने मी माझ्या स्वखर्चाने 5.5 लाख रुपयाची साऊंड सिस्टीम त्या ठिकाणी लावली. ती सुद्धा या महाभागाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तक्रार करून दुसऱ्या दिवशी काढून टाकायला लावली. म्हणजे मी जनतेसाठीचं जे काही काम चांगलं करत आलेलो आहे. 50,000 वृक्ष जी मी जगवली होती, ज्यांची 2019 साली 2 ते 2.5 कोटी रुपये किंमत होती, ज्याचं मी पत्र महाले प्रतिष्ठानच्या लेटर हेडवर तत्कालीन जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त, प्रभारी आयुक्त राहुल रेखवार यांना पत्र दिलं होतं. समक्ष भेटून चर्चा करून की मागेल त्याच्या दारी झाड अशा अभिनव संकल्पनेतून ही 50,000 झाडं मला धुळेकर जनतेच्या दारासमोर लावायची आहे. आपण फक्त झाडं लावण्याचा खर्च करावा. तर ते पत्र त्यांच्याशी समक्ष चर्चा करून दिल्यानंतर सुद्धा 27 जून 2019ला मी पत्र दिल्या, त्याच्यावर एंडोस घेतली. तर महापालिकेचे तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी, तेव्हा भाजपाची सत्ता महापालिकेमध्ये होते, त्यांच्या दडपशाहीला बळी पडून मी स्वतः डोनेट करण्याची मानसिकता दाखवलेली असताना सुद्धा जप्तीची कारवाई केली. आणि त्यावेळेस मला 13 दिवस तुरुंगामध्ये खोटे गुन्हे दाखल करून अडकवण्यात आलं. म्हणजे भारतातला हा पहिला गुन्हा असेल किंवा पहिला व्यक्ती मी असा असेल
की जो 50,000 झाडं विनामूल्य धुळेकर जनतेच्या दारासमोर लावण्यासाठी देतोय 2-2.5 कोटी रुपयाची झाडं, त्याचा यथोचित सन्मान होण्याच्या ऐवजी त्याला खोटा गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकण्यात आलं आणि ती पूर्ण 50,000 झाडांची वाट लावून टाकली. पण आम्ही असंही ऐकलं की तो निकाल आपल्या बाजूने लागला. तो निकाल नंतर मला आणि माझ्या पत्नीला जे यांनी खोट्या केसमध्ये अडकवलेलं होतं त्याचा निकाल लागून मेहरबान न्यायालयाने आम्हाला त्या ठिकाणी त्या गुन्ह्यामधून निर्दोष सोडलं आणि आमची जप्त केलेली जी 40-50 हजार झाडं होती ती झाडं की तेव्हा झाडांचं मूल्य जे ते भरपाई म्हणून महालय प्रतिष्ठानला त्या ठिकाणी देण्यात यावं अशा प्रकारचे आदेश मेहरबान न्यायालयाने त्या ठिकाणी केलेले. आता होणाऱ्या निवडणुकीच्या नंतर प्रभागाच्या मायमावल्या जनतेने जर निवडून दिलं तर धुळे महानगरामध्ये जसं पहिल्या अगोदरच्या काळामध्ये माझा वॉर्ड ज्या पद्धतीने मॉडेल वॉर्ड तयार मी केलेला होता तशाच पद्धतीचा मॉडेल वॉर्ड अवधान मोहाडी हा जो प्रचंड दुर्लक्षित असलेला जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा श्रीरामनगर असेल त्या श्रीरामनगरच्या भागात सुद्धा मी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विकास कामं करणार आहे. आणि खास करून म्हाडाची 2003 सालापासून जी मायमाऊली जनता म्हाडामध्ये राहते आणि श्रीरामनगरमध्ये अनेक वर्षांपासून 30, 40, 45 वर्षापासून 50 वर्षापासून जी जनता अतिक्रमण म्हणून त्या ठिकाणी राहते तर सर्वप्रथम मी म्हाडातल्या त्या जनतेच्या आणि श्रीरामनगर आणि पिंजरतळाच्या जनतेच्या ज्या जागा आहेत त्यांच्या घराच्या त्या नियमानुकूल करून त्यांच्या नावाचे सातबारे तयार करून देण्यासाठीचा सर्वात जास्तीचा प्रयत्न मी करणार आहे. वा, तुम्ही शहरात जसा प्रभाग मॉडेल करणार आहेत या शहरामध्ये काही मॉडेल रोड पण केले होते जे बघण्यासाठी बाहेरचे लोक यायचे. त्यामुळे सतीश महालेंचं काम काय हे धुळ्याला नाही धुळे जिल्ह्याला माहिती आहे आणि प्रभागातील जनता आपल्या कामाला ओळखून आहे, आपल्या प्रामाणिकतेला ओळखून आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला निवडून पाठवणार आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की हा वॉर्ड नक्कीच शहरातला एक आदर्श आणि मॉडेल रोड होईल किंवा एक मॉडेल प्रभाग होईल. परंतु तरी सुद्धा असं आहे की असं म्हटलं जातंय अलीकडच्या याच्यामध्ये की निवडणुका हा पैसा आणि मशीनचा खेळ बनला आहे आणि त्याची चर्चा ह्या 4-8 दिवसामध्ये फार जोमाने पुढे येते. आणि दुर्दैव आहे या शहराचं की तृतीयपंथीयांचे प्रमुख महामंडलेश्वर या बाबतीमध्ये पुढे येऊन आवाज उठवता आहे आणि ते सगळं आपल्या प्रभागाकडे होतंय. तुमच्या प्रभागातही असा काही पैशाचा जोर चालेल असं वाटतंय? चालेल नाही, सुरू झालेला महापूर आलेला पैशाचा. कारण शेवटी अनैतिक मार्गाने कमवलेला पैसा आहे तो टाकत असताना ज्या क्षेत्रामध्ये टाकून तिथूनच पैसा कमवायचा आहे म्हणून त्या ठिकाणी टाकण्यामध्ये कुठली हायगाई केली जात नाहीये. आता ज्या ठिकाणी कुठला गरीब व्यक्ती असेल त्याला प्रचंड प्रमाणामध्ये पैशांचा आमिष देऊन त्या ठिकाणी दारू असेल, बोटी असेल, चिकन, मटन, बिर्याणी अशा पद्धतीचे आमिष दाखवून आणि मोठमोठे पॅकेज त्या ठिकाणी त्यांना सांगून किंवा दडपशाही दादागिरी करून त्या ठिकाणी प्रभागामध्ये कुठल्याही परिस्थितीत शांतता आणि सुव्यवस्था न नांदवता अराजकता माजून ही निवडणूक जिंकण्यासाठीचा पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. एक प्रश्न परत शहरासंदर्भात विचारतो. राज्याच्या सत्तेमध्ये शिवसेना आणि भाजपा युती म्हणून सोबत आहे. इथेही असं वाटलं होतं की आपण युती म्हणून लढाल आणि काही जागा ह्या शिवसेनेच्या वाटेला येतील. जर तसं राहिलं असतं तर आज ज्या संघर्षातून तुम्ही लढता आहात तो संघर्ष करण्याची वेळ झाली नसते असं नाही वाटत? आम्हालाही आली नसती आणि भाजपलाही आली नसती. अच्छा, भाजपलाही अंतर्गत काय आणि आमच्यासारखे जे मित्रपक्ष आहे त्यांच्यासोबत संघर्ष तर करावाच लागतोय ना. आम्हालाही करावा लागतोय आणि त्यांनाही करावा लागतोय. परंतु जर महायुतीमध्ये जर विधानसभेमध्ये जर त्या ठिकाणी राज्यामध्ये जर महायुतीने सोबत आहे तर मग धुळे महानगरामध्ये महायुतीने सोबत जर राहिले असते तर त्यात गैर काय होतं. परंतु भाजप जर त्या ठिकाणी पहिल्या दिवसापासून जर म्हणते की आम्ही 55चा नारा दिलेला आहे, आता 55 जर त्यांनी जर त्या ठिकाणी जागा घेतल्या आणि बाकीच्या उर्वरित जर 16 ते 18 जागा जर मोमेंट वॉर्डाच्या आहेत तर मग शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला वाटा काय मिळाला? बरोबर. म्हणून आमची अपेक्षा होती की मोठा भाऊ या नात्याने भाजपा एक चांगलं सन्मानजनक आम्हाला त्या ठिकाणी जागेचा वाटा देईल. परंतु शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला ताटकळत ठेवलं. सन्मानजनक आम्हाला जागा वाटप त्या ठिकाणी झाली नाही. म्हणून शेवटी नाईलाजाने राष्ट्रवादी आणि शिवसेना युती करून या महानगरपालिकेच्या निवडणुकींना सामोरं जात आहे. परत तोच मुद्दा विचारतो मी. 55+ नारा हा निवडणुकीचं वातावरण तयार होण्याच्या आधी भाजपानं दिला. बरोबर. कशाच्या जोरावर दिला असेल? ते काय शेवटी सर्व काही सत्ता त्यांच्याकडे. ज्या पद्धतीने भाजपा आज ही सत्ता गाजवते अशा पद्धतीने सत्ता कुठल्याही पक्षाने यापूर्वी गाजवलेली नाही. म्हणजे चांगल्या लोकांचं राजकारणामध्ये आता कामच राहिलेलं नाहीये. मी आपल्याला पूर्वीच बोललो की लोकशाही ही जवळजवळ संपुष्टात आल्यासारखी आहे. बिनविरोध त्या ठिकाणी जे जागा करण्यात आलेल्या आहे, जेव्हा नागरिकांचा मतदान करण्याचा हक्कच जर आपण जर हिसकावून घेतात
बरोबर. तर लोकशाही राहिली कुठे? जे ईव्हीएम मशीन आहे ते ईव्हीएम मशीन मध्ये तुम्हाला जर वर नमूद केलेल्या कुठल्याही उमेदवार जर पसंत नसेल तर तुमचा त्यांच्या नेगेटिव्ह असलेला जो पर्याय आहे तो नोटा म्हणून पर्याय नोटा दिलेला आहे ना, मग तुम्ही लोकांना निवडणुकीला सामोरे जाऊ द्या ना. एवढा प्रचंड प्रमाणात जर लोकांमध्ये आपली लोकप्रियता आहे, तुम्ही केलेल्या कामांचा त्या ठिकाणी जर प्रभाव आहे असं जर आपल्याला वाटतंय तर का म्हणून एवढा बिनविरोधाचा हट्ट लावला? लोकांच्या समोर जाऊ द्यायला पाहिजे होतं. का म्हणून एवढं दडपशाहीचं राजकारण चाललेलं आहे? येत्या काही कालखंडामध्ये तर चांगल्या लोकांनी त्या निवडणुकीला आता उभं राहणं सुद्धा बंद होऊन जाईल अशा पद्धतीचं वातावरण होऊन गेलेलं आहे. नाही, जो उल्लेख आपण करतायत अशाच मुद्द्यांना धरून अनेक प्रश्न धुळेकरांच्या डोक्यात आहेत की जर भाजपाने काही हजार कोटी या शहरात आणल्याचा दावा केला आहे, सत्ता कोणी दिले? त्यांच्याकडे होते. भाजपाने जे 1000-1500 कोटी आणले ते कोणत्या काळात आणले? माननीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे नेते जे मुख्यमंत्री होते त्यांनी भाजपाच्या नेत्यांना आणि बाकीच्या लोकांना पैसे दिले विकास कामांसाठी. की ज्या पद्धतीने पैसे हजारो कोटींनी आले, जवळजवळ 1,500-2 हजार कोटींच्या क्षमतेने या ठिकाणी पैसे आले, ते त्याला साजेसं ज्या पद्धतीचं काम व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीचा विकास कामं झाले नाही तर धुळेकर जनता म्हणते. आम्हाला तर बोलण्याची गरज पडत नाही. मग हाच सुज्ञ नागरिकांचा प्रश्न होता की जर विकास कामं झाली आहेत तर विकासाच्या मुद्द्यावर मतं मागण्याऐवजी हिंदू आणि मुस्लिमांच्या मुद्द्यावर मतं मागितली जात आहेत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून भाजपाचं हिंदुत्व आणि शिवसेनेचं हिंदुत्व, आपण हिंदुत्वाकडे कसं बघतात? हिंदुत्वाकडे आम्ही एवढ्या स्वच्छ आणि सरळ मार्गे नजरेने पाहतो आम्ही की जो हिंदू समाजाचा आहे त्याने स्वतःच्या हिंदुत्वाचा अभिमान बाळगायचा आणि दुसऱ्या समाजाचा आदर करायचा. आपल्या हिंदू समाजाला त्या ठिकाणी कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही पद्धतीने राजकारणात असेल फक्त मुस्लिम विरोधी हिंदू किंवा हिंदू विरोधी मुस्लिम अशा पद्धतीचा वातावरण निर्माण करून आपण या धुळेकर जनतेला त्या ठिकाणी काय भारत आणि पाकिस्तानची विभागणी करणार आहोत का? म्हणून आमचं म्हणणं एकच आहे की आम्ही हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही अभिमान बाळगतो. जय श्रीरामचा नारा भाजपा पण देते, आम्ही पण देतो, परंतु हिंदुत्वासाठी प्रज्वल असे विचार घेऊन ज्या हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली त्या शिवसेनेचे श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे पाईक म्हणून जे एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये वावरत आहेत त्यांच्या मार्गावर आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही हिंदुत्वाची कास धरून आम्ही या ठिकाणी आणि त्यांचे शिलेदार म्हणूनच आपल्याकडे बघितलं बिलकुल. जातं. पण एक प्रश्न असा होता परत की अशी चर्चा कानावर येते आहे की बाकीचं सोडा, सतीश महालेला पाडण्यासाठी आपल्या मित्रपक्षातले असो किंवा आपले काही हितचिंतक असो जे मोठ्या प्रमाणात आपल्या प्रभागात ताकद लावताय असं काही आपल्याला वाटतंय का? असं एकही नेता नाही की जे माझ्या प्रभागात येत नाहीये. पुन्हा ताकद लावून टाकली. मी तर माझ्या कोणत्याही नेत्यांना माझ्या प्रभागात बोलवलेलं नाही. मी एकला चालोरेवाला विषय ठेवलेला आहे, फक्त एकटा लढतोय त्या ठिकाणी. कारण मला हा भरोसा आहे की माझी मायमाऊली जनता माझ्या सोबत आहे. मी विकासाचा अजेंडा घेऊन निघालेलो आहे. अगोदर विकास करून दाखवलेला आहे. ज्या प्रभागामध्ये 18 नंबर प्रभागात पूर्वी मोहाडी आणि अवधान हा भाग होता आणि नगरसेवक भाजपाचाच प्रवीण अग्रवालची मिसेस होती, त्या ठिकाणी अवधान आणि मोहाडीमध्ये अत्यंत वाईट दुर्दशा त्या ठिकाणी झालेली आहे. कुठल्याही प्रकारची विकास कामं झालेली नाही. अमरधामला पण निधी आणला आणि मी त्या ठिकाणी धुळे शहरासाठी महानगरासाठी जे 10 कोटी रुपये मी 4 अमरधामसाठी आणले होते, 3 कोटी रुपये देवपूर अमरधाम, 2 कोटी रुपये साखरोड अमरधाम. आणि आता मी ज्या प्रभागामध्ये निवडून आलेलो नाहीये, मतांचा जोगवा मागण्याच्या अगोदर अवधान अमरधामसाठी 2 कोटी आणि मोहाडी अमरधामसाठी 3 कोटी रुपये मी माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना शेवटच्या काळामध्ये 4 अमरधामसाठी 10 कोटी रुपये निधी आणलेला होता. आता हे मोहाडी अमरधामचे 3 कोटीचं काम आणि अवधान अमरधामचं 2 कोटीचं काम आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने निविदा निघून त्या कामाला सुरुवात होणार आहे. तो पैसा वर्ग झाला आहे. पैसाही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग झालेला आहे. आणि धुळे महानगरात देवपूर अमरधाम पेक्षाही सुंदर अशी अमरधाम मी दोघं माझ्या प्रभाग क्रमांक 18 मधली साकारून दाखवणार आहे. हे जनता जनार्दन स्वतःच्या डोळ्याने ते पूर्ण तयार झाल्यानंतर बघू शकणार आहे. आमच्या माध्यमातून आपल्या प्रभागातल्या नागरिकांना आणि एकूणच धुळेकर जनतेला काय अपील कराल? धुळेकर जनतेला मी एवढाच अपील करेल की धुळे महानगरामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे धनुष्यबाणाच्या निशाणीवर जे उमेदवार आहेत त्या सर्व आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिलेदारांना आपण भरभरून पाठबळ द्या. नगर विकास खात्याच्या माध्यमातूनच नगरपालिका आणि महानगरपालिकेला निधी येतो. म्हणून आपल्याला धुळे महानगराचा जर विकास करायचा आहे तर धुळे महानगरपालिका
धुळे महानगरपालिका क्षेत्रातील तमाम नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे की नगरविकास खातं हे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे. पूर्वी पण त्यांच्याकडे ते एकनाथ शिंदे साहेबांकडे ते खातं होतं एक मुख्यमंत्री असताना, आणि नगरविकास खात्याच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात पूर्वी या ठिकाणी निधी आला, परंतु त्याला साजेसे कामं होऊ शकली नाही. परंतु आता जर एकनाथ शिंदे साहेबांच्या शिलेदारांना आम्हाला आपण जर जास्तीत जास्त लोकांना जर निवडून जर त्या ठिकाणी पाठवलं तर निश्चितच नगरविकास खात्याच्या माध्यमातून मास्टर प्लॅन सिटी असलेल्या धुळे शहराचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये आम्ही तसूभर पण मागे सरकणार नाही, आणि खूप चांगल्या पद्धतीचं विकासाचं विजन जे आमच्या संकल्पनेत आहे, जे आम्ही त्या ठिकाणी प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे, ते आपल्या चरणी आम्ही आपल्या सेवेमध्ये अर्पण करू अशा प्रकारचं मी अभिवचन देतो. कारण एकनाथजी शिंदे साहेबांचा नाराज एक आहे, हिंदुत्वाची कास आणि विकासाचा ध्यास. त्याच उक्तीप्रमाणे आम्ही सुद्धा त्यांच्या पावलावर पावलं ठेवून महानगराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू. फक्त आम्हाला गरज आहे ती आपल्या मदतीची, मतरूपी आशीर्वादाची. म्हणून 15 तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीला ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे धनुष्यबाणावरील उमेदवार उभे आहेत त्या धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करून मोठ्या संख्येने महानगरपालिकेमध्ये आपण त्यांना प्रवेश द्यावा आणि आपलं सदैव ऋण फेडण्यासाठी आम्हाला सेवेची संधी द्यावी हीच विनंती करतो. जय महाराष्ट्र. मित्रहो, आपण ऐकत होतात प्रभाग क्रमांक 18 मधले उमेदवार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीशजी महाल यांना. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत माननीय एकनाथजी शिंदे यांचे शिलेदार आहेत. हिंदुत्वाचं प्रखरत्व विचार असलं तरी कुठेही संयम न सोडता त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि प्रभागाचं नव्हे तर संपूर्ण शहराच्या विकासाचं विजन आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आज या धडक बेधडक कार्यक्रमामध्ये त्यांच्या संदर्भातल्या प्रभागातलं विजन आपण समजून घेतलेलं आहोत. पुन्हा पुढच्या भागामध्ये नव्या उमेदवारासोबत नव्या प्रभागाचं विजन समजून घेऊया. तोपर्यंत धन्यवाद. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.